दरवर्षी सालाबादप्रमाणे मी वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शनाला येतो, त्याप्रमाणे आज आलो, दर्शन घेतलं, महापूजा केली, खूप प्रसन्न वाटलं। महाराष्ट्रातल्या जनतेला सुखानं, समाधानानं, आनंदानं प्रत्येकाच्या संसार प्रपंचामध्ये प्रगती व्हावी अशा प्रकारची प्रार्थना केली। महाराष्ट्रातला शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा आणि ह्या बळीराजाची ताकद दिवसांदिवस वाढावी अशा प्रकारची प्रार्थना मी आज या ठिकाणी केली। मराठा आरक्षणाच्या संदर्भातील हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट सध्या खूप चर्चेत आहे। मराठा समाजातील युवक युवतीसाठी या गॅझेटमधील नोंदीचा कितपत शिक्षणासाठी फायदा होईल? मला असं वाटतं पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांचं पण मी अभिनंदन करतो। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी चांगला तोडगा काढला, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो। आणि जी समिती, कॅबिनेट समिती जी नेमली होती नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की एक मोठा प्रश्न हा मार्गी लावला।